पंच तुमचं सॉफ्ट सिग्नल काय? अंपायर सॉफ्ट सिग्नल काय तुमचं? नॉट आउट, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. ओके. चेक केलं जातंय तिसऱ्या पंचांकडे. नाही नाही. नॉट आउट आहे फलंदाज. कारण अंतिम सामना आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट निष्पक्षपातीपणे पार पडली पाहिजे. पहिल्या बॉलवर एक सिंगल आला संतोषच्या बॅटमधनं, संतोष जोशी सर. यावेळी टप्पा पडल्यानंतर सरप्राइझिंग बाउन्सर आपण पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. विनीत दळवी आणि संतोष जोशी सर ही सलामीची जोडी सध्या आपण पाहताय टीम सान्वी स्पोर्ट्स कडनं. सोडून दिला बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. यावेळी दिशाहीन बॉल हाताळला गेला गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. डॉट बॉल, व्हाईट बॉल आणि धावसंख्या 2. 2 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. अंतिम सामना आपण पाहता सध्या. इथे देखील पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आहे. 2 एक्स्ट्रा रन्स सध्या स्कोर कार्ड मध्ये होतात ऍड. धावा संख्या 3, 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी लाईन चांगली आहे. इथे डॉट बॉल आपण पाहताय. पहिलं षटक सध्या पॉवर प्लेचा सुरू आहे. 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल, धावसंख्या 3. 2 डॉट बॉल देखील आपण पाहिल्या. मयूरनं मागच्या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये. विकेट हॅट्रिक त्याने प्राप्त केली होती. समोर आपण पाहिलं तर
जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली होती. समोर केसला बॉल, डिप्पमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सरळ त्याच्या हातामध्ये लॉंग ऑफला एक सिंगल तिथे मिळते. संत आणि शांत सुरुवात सानवी 11 टीमची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी, मयूरनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आर के स्पोर्ट्स टीम कडून खेळताना. पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली, अनुशासित गोलंदाजी, टप्प्यावर अॅक्युरेसी मेंटेन केले त्याने आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये देखील यशस्वी राहिला, या मॅच मध्ये देखील आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 वाईड वगळता खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. अजून एक डॉट बॉल, ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात त्या 4 धावा विदाऊट विकेट. 4 धावांचं षटक त्याने टाकलं. मागच्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश दळवी आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश दळवी षटक क्रमांक 2. तीन खेळाडू या ओव्हरमध्ये 30 या संख्येच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. P2चं षटक आहे, पॉवर प्ले 2. फटका ऑनसाइडला टर्न केलाय, कॅप भरपूर मोठा आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात त्यांच्या आवा कॅचच्या बाहेर. विनयच्या बॅटमधनं आलाय, स्क्वेअर लेगला चौकार. चौकार आपण पाहताय. एक चांगलं संगीत, आमने प्रीमियर लीगचं हे संगीत. APL चषक, आमने प्रीमियर लीग 6वं पर्व, गावाच्या एकतेसाठी, गावाच्या अखंडतेसाठी ही स्पर्धा आपण पाहताय. संपूर्ण गावातील तरुण, त्यासोबतच ज्येष्ठ लेजंड खेळाडू आणि यंगस्टर्स देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. खूप चांगला खेळ प्रत्येकाचा राहिला. 8 संघ सहभागी झाले होते. 8 संघांमधून 2 संघ सध्या आपल्याला फायनलला पाहायला मिळतात. त्यामध्ये सान्वी स्पोर्ट्स आणि RK स्पोर्ट्स हे 2 संघ सध्या आपल्याला फायनलाइज होताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. उडवल्या हवेमध्ये, मिसटायमिंग झेलची संधी आहे. एक्स्ट्रा कव्हरला जज करतात खेळाडू आणि पकडला एक चांगला झेल, फलंदाज बाद. आणि सावतगावचे विद्यमान सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक सुद्धा लाईव्ह ही स्पर्धा पाहतात, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आमनेवासियांच्या वतीनं. आणि संतोष जोशी सरांसाठी पारितोषिक आहे, सलग 3 षटकारांसाठी 8001 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलंय. संतोष जोशी सरांना पारितोषिक आहे. एक लेजंड खेळाडू आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. मिस्टामिंग फटका, झेलची इथे देखील संधी आहे, हवेमध्ये बॉल आणि इथे देखील झेल पकडलाय, फलंदाज बाद. नितेश दळवी यांनी कॅच पकडली आहे. श्याम दळवी, आपण 2000 पारितोषिक जमा करायचं.
सलग 2 विकेट घेतल्यात. तिसरी विकेट जर प्राप्त केली तर विद्यमान सरपंच आदरणीय विष्णुपाल केणे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि महेंद्र सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे तब्बल 6,500 रुपयाचा कॅश प्राइज जरी एक विकेट प्राप्त केली. गोलंदाज दिनेश साठे. फुल टॉस ऑन साइडला मोठा प्रहार. सागर फुलोरेच्या बॅटचा तडाखा. सिक्सर. जबरदस्त तडाखा. विकेट हॅट्रिकचा बॉल होता आणि व्यासपीठावर आपण एक सन्मान घेतोय. रील स्टार राहुल पाटील ज्यांना कुठेतरी पुढील कार्यक्रमासाठी जायचं, त्यामुळे त्यांचा सन्मान आपण उरकून टाकतोय. आदरणीय राहुल पाटील यांचा शुभ सन्मान नियोजन समितीच्या वतीनं सध्या व्यासपीठावर केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 14, 14 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा सुरू. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. स्वतःवर दबाव येऊ न देता स्वतःचा नॅचरल खेळ चालू ठेवला आणि एक चांगला फटका सागर फुलोरेच्या बॅटमधनं. त्यानंतर आपण पाहता एक मिसफील्ड झाली आणि बॉलला कव्हरला पाठवले. चौकाराला. षटकारानंतर हा चौकार. क्रिकेट का जादू. .00 ची सरासरी. प्रतिषटकामागे 18 धावा बनवल्यात. त्या बॅटिंग करत असताना सानवी 11ने त्यामध्ये 2 बॉलमध्ये 10 आपण पाहिला. सध्या नुकताच सागर फुलोरेच्या बॅटमधनं. आणि सध्या आपल्या सोबत चर्चा करतायत रील स्टार राहुल पाटील. ओव्हर टू यू राहुल. हॅलो मित्रांनो, सध्या सगळ्यांच्या गर्लफ्रेंड आहेत या मला माहिती आहे, पण मला त्यांना सगळ्यांना एकच सांगायचं आहे, असतील गर्लफ्रेंड पण त्यांना जास्त नुसतं हॉटेलवर ना ढाब्यावर नेऊ नका. एक टायमाला त्या म्हशीला, घरच्या म्हशीला खायला घाला, कारण ती आपल्याला म्हणजे अख्खा वर्ष आपल्याला दूध देईल. पण तुमची गर्लफ्रेंड फक्त तुमचा खाल ना तीच जारी होईल, तुम्हाला काही भेटणार नाही. समजलं ना? लक्षात ठेवा. नक्कीच एक कॉमेडी संदेश, परंतु चांगला संदेश आहे. याच्यातून जरी कॉमेडी असली ना तरी हे अतिशय चांगलं नक्कीच संदेश त्याच्या माध्यमातून त्याने दिलाय. चौकार आला संतोष जोशी सरांच्या पॅटमधनं. मयूरचं 200 षटक. पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असं ना. 22-22. धावसंख्या 22-22 रन्स ऑन बोर्ड. मयूर पाटीलचं स्वागत केलंय. मयूर जोशी. एक धाव इथे आपण पाहता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या 23 रन्स ऑन बोर्ड. संतोष जोशी सरांसाठी सिक्सर हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. पोलीस पाटील आदरणीय प्रकाशजी दळवी साहेबांच्या माध्यमातून चौकार आला. मिसफील्ड झाली. 4 धावा आपण पाहता. सागर फुलोरे आक्रमक बॅटिंग करतो मैदानाच्या मध्ये. एक सिक्सर, 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. तो मैदानाच्या मध्ये बेधुंद करणारी फटकेबाजी करतो. थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. बॅकफुटला गेले, कट केला गॅप मधून. लॉंग चेस खेळाडूसाठी त्याच्या माध्यमातून देखील चुकी झाली. बीट झालाय तो देखील. सलगचा दुसरा चौकार आला आणि आता जर एक चौकार लगावला, चौकारांची हॅट्रिक प्राप्त केली तर अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 आणि
सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 31वा स्कोर कार्डवर 31 रन ऑन बोर्ड. मयूर पाटीलचं खर्चिक षटक राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केली होती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार आल्यात, त्यामध्ये 12 रन्स, 1 सिंगल, 13 धावा 4 बॉलमध्ये त्याने खर्च केला. मिस्टामिंग फटका, मॅचची महत्वाची विकेट, स्वतः गोलंदाज गेलाय. झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय. सागर फुलोरेला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. ची विकेट. त्यानंतर आपण पाहता सध्या टीम हडल मैदानाच्या आतमध्ये. उमेश जोशी मैदानाच्या आतमध्ये जात असताना सागरची विकेट भरपूर महत्वाची होती. तिसरं षटक मयूर जोशीनं एक महत्वपूर्ण यश प्राप्त करून दिलंय. धावसंख्या 33 वर लावला लागलेला हा तिसरा महत्वपूर्ण धक्का टीम सान्वी 11ला. तेहतीस धावा 33 31 माफ करा. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर ग्रुप यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज उमेश जोशी साठी. 31 धावा 3 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनल आपण पाहताय आमने प्रीमियर लीग पर्व 6व. उपस्थित सर्व लाडक्या दर्दी क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर मान्यवरांचे मानदेळे त्यांचं सर्वांचं स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट 2 दिवस या वाहिनीवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहिली. जेवढे आमचे गुणी प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. चौथं षटक कुमार अरविंद सध्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करा. हे चौथं षटक आहे. धावसंख्या 31 या कड्यावर आपण पाहताय. 3 ओव्हरचा खेळ झाला. अजूनही मैदानाच्या मध्ये संतोष जोशी सर आहेत. पहिलाच बॉल त्यांनी बॅक टू द बॉलर खेळलेत. 1 रन त्या ठिकाणी घेतली आहे. धावसंख्या 32 सागर फुलोरेची विकेट गेली. आक्रमक बॅटिंग त्याने केली. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि खूप चांगली बॅटिंग उपयुक्त खेळी त्याने केली. तो बाद झाल्यानंतर कुठेतरी थोडासा शांत धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टामिंग फटका झेलची संधी आहे. विकेट किपर करणार नाहीये चुकी आणि 1 मोर विकेट डाऊन. उमेश जोशीला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय EPL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय EPL नावाचा. आज आमने गावानं सुरेंद्र दळवी सध्या आपण पाहताय बॅटिंग साठी आणि अनिल फुलोरे यांच्या माध्यमातून जर सुरेंद्र दळवी यांनी चौकार हॅट्रिक प्राप्त केली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार षटकार दोन्ही साठी.
पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे अरविंदने. धावसंख्या स्थिरावली आहे 32 या आकड्यावर. विकेटचं पतन सातत्यानं. आर के टीमची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. ओहो, चांगला बॉल आहे, पिट केला पूर्णपणे फलंदाजाला. सरप्राईज करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. तेहतीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. 14 षटक, संत आणि शांत स्थिरावलेला धावफलक सध्या आपण पाहताय सान्वी 11 टीमचं. ऑन साइडला मोठा फटका उडवला हवेमध्ये. झेलची संधी आहे. जज करतो खेळाडू आणि संतोष जोशी सरांना देखील माघारी परतो लागेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. लय जिगरबाज अनोखा अंदाज, लय जिगरबाज अनोखा अंदाज, सारे लयच गाजकान आज, सारे लयच गाजकान आज. आज आमने गावान APL चषक जोरात लयच गाज, आज आमने गावान APL चषक. नचिकेत येतोय बॅटिंगसाठी. नवीन बॅटर संतोष जोशी सर देखील संघर्ष करून माघारी परतले. धावसंख्या स्कोर कार्डवर 33 पाहायला मिळते. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. अरविंद कुमारने खूप चांगली कामगिरी केली ओव्हरमध्ये अरविंदने. शेवटचा बॉल देखील डॉट ओव्हरची सांगता होतीये. 4 ओव्हरचा खेळ झाला. बॅटिंग करणाऱ्या सान्वी 11 टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 पाहायला मिळते. 33. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. आतापर्यंत 33 बनवला. खूप चांगली कामगिरी आर के 11 टीमची पाहायला मिळते. संगमलक विशाल केणे आर के स्पोर्ट्सचे आणि सुरेन दळवी सान्वी 11 टीमचे. आपण पाहतो दोन्ही संगमलक क्रिकेटचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि सलग 2 चौकार किंवा 2 षटकारासाठी सुरेन दळवींसाठी प्राइज आहे. ऋषित दळवी आणि सोनू दळवी यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. यश येतोय गोलंदाजीसाठी शेवटचा षटक घेऊन. धावसंख्या 33. फुल टॉस आहे. समोर केसलाय. डायरेक्ट हिट. प्रसंग वदन पहा. विकेट प्राप्त केली. दुसऱ्या एंडला चांगलं क्षेत्ररक्षण येते. नचिकेतला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. बिपिन टेकडीकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा स्कोर कार्डवर. बॅक टू द बॉलर खेळलेत. पुनश्च एकदा धावचीची संधी आहे आणि सुरेश दळवी यांना देखील माघारी परतावं लागेल. रनआउटची अजून एक विकेट आपण पाहताय. सातत्यानं विकेटचं सत्र.
ठीक आहे, या बॉलवर जर विकेट आली तर गोलंदाजाला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आदरणीय सरपंच विश्वपाल केणे साहेबांच्या माध्यमातून. सलग 2 बॉलवर 2 रनआउटच्या विकेट आपण पाहिला. धावसंख्या स्थिरावली आहे 33 आकड्यावर. नवीन फलंदाज उदय आला. आरके स्पोर्ट्स सर्वांनी एकत्र येऊ नका. गोलंदाज यश सलग 2 बॉलवर 2 रनआउटच्या विकेट्स आपण पाहिला. तिसरा बॉल भन्नाट वेगानं होता, पूर्णपणे बीट झालाय. बॉल विकेट किपर कडे गेलाय. डॉट यशनं यशस्वी कामगिरी या ओव्हर मध्ये आतापर्यंत केली आहे. 3 बॉल मध्ये एकही रन त्याने दिलेली नाहीये. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावा फक्त 33. ऑन साइडला मोठा फटका उंच गेला हवेमध्ये, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. एक सिंगल आली आहे. धावसंख्या 34 आकड्यावर आपण पाहताय. समोर उडवला मिस्टामेगे फटका. झेलची संधी आहे. भरपूर दूर राहिले खेळाडू. बॅकअप चांगला आलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आरके स्पोर्ट्सची कामगिरी भरपूर चांगली राहिली आहे. गोलंदाजीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या मयूरनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावांमध्ये 2 विकेट दिनेशने प्राप्त केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये मयूरनं पुन्हा एकदा महत्वाची विकेट घेतली सागर फुलोरेची. 13 धावा दिल्या आणि अरविंदनं 2 धावा देते एक विकेट. आणि यशचं देखील एक चांगलं षटक, ज्यामध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा आल्यात. डॉट बॉल आलाय. षटकाची सांगता, इनिंगची सांगता होतीये. 5 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 36 विजयासाठी 37 धावसंख्येचं टार्गेट टीम आरके स्पोर्ट्स समोर सेट केलंय. बॅटिंग करत असताना प्रथम सान्वी 11 ने. थांबतोय, तुम्ही थांबू नका. पात्र एकत्र आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6वाचा थरार कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात. खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी परिवर्तन ऐकूयात आदरणीय दीपक सुतार सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद मिस्टर जगदीश तारमोले. कालच्या दिवसापासून या APL आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून चालू मॅच धावत्यावरनं तुमच्यापर्यंत पोहोचवलं. ते व्हाईस ऑफ शेरे जगदीश तारमोले यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला मेगा फायनल आपण या स्पर्धेची पाहतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवायची. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी आरके स्पोर्ट टीमला 37 धावांची आवश्यकता असेल.
लक्ष खूपच छोटं आहे. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या इनिंग मध्ये. आपण जर विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मयूरने 4 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये दिनेशने 14 धाबा खर्च केल्या. मयूरचं दुसरं षटक, तिथे 13 धाबा, 1 विकेट. यशने 3 धाबा खर्च केल्या. स्लॉग ओव्हरमध्ये अरविंदने 2 धाबा खर्च करत असताना 1 विकेट घेतली. आपण मुख्य व्यासपीठावर एक सन्मान पार पाडणार आहोत. 2 दिवसामध्ये या आमने प्रीमियर लीग मध्ये आपल्या शब्दांच्या जादूने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. व्हॉइस ऑफ शेरे मिस्टर जगदीश तारमले यांना आपण सन्मानित करूयात. कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठ त्याला फोकस करायचंय. नवनाथांच्या शुभ हस्ते मिस्टर जगदीश तारमले यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना या क्रिकेटचा सोहळा तुमच्यापर्यंत, या क्रिकेटचं संपूर्ण वर्तन धावतं तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश तारमले सातत्याने चांगलं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून झालं, त्याला देखील या आमने प्रीमियर लीग मध्ये सन्मानित केलं जातं. नवनाथ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. फायनलच्या दुसऱ्या डावाचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट, आणि डॉट बॉलने गोलंदाज सागर फुलोरे टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांनी केली सुरुवात. बॅटिंग लाईन खराब झाली. बॅटिंग करत असताना जास्त काही फरक पडला नाही. धावपल खबर 37 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल निर्धावालाय. दिनेश स्ट्राईकवर, बॅकफुटला गेलेत, ऑन साईडला खेचून मारलाय. मिड विकेटच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल चाललाय. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना चौकार येतोय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार. प्रत्युत्तर द्यायला दिनेशने सुरुवात केली. सागरच्या विपक्षामध्ये पुढे येत असताना खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स जास्त प्राप्त केला. हा बॉल डॉट. चांगलं बॅटल रंगेल गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलमध्ये 4 धाबा सागर फुलोरेने खर्च केलेत. सानवी 11 संघ ज्यांना आता 5 ओव्हरमध्ये 37 धाबा डिफेन्स करायचे. सागर फुलोरे टीमचे कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतात. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता, कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरून हा डॉट बॉल काढलाय. जरूर 1 बॉल चौकार खर्च केला, परंतु 3 बॉलवर शांत ठेवलं गेलं दिनेशला. षटकारांच्या हॅट्रिक साठी दीपक चितलवी व्यासपीठावर उपस्थित, त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये तब्बल दिले जातील. या सलामीवीरांसाठी सुवर्ण संधी आहे. या ओव्हरचा बॉल क्रमांक 5वा दिनेश साठी. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट केलाय. डीम झोन मध्ये जाईल, सिंगल येते. 5व्या बॉलवर 5 बॉलमध्ये 5 धाबा खर्च केलेत. आव्हान खूप कमी आहे. 37 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट सहजतेने पूर्ण देखील होऊ शकतं, परंतु या ठिकाणी या मॅच मध्ये, मेगा फायनल मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. सानवी 11 टीमला सुरेंद्र दलवी यांनी पुरस्कृत केलेला तो संघ, तर समोर आर.के. स्पोर्ट विशाल केनी यांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेसाठी. स्पर्धेचा विचार केला तर आमना प्रीमियर लीग 8 संघ होते आणि आता 2 संघ या मेगा फायनल मध्ये एकमेकांच्या समोर क्रिकेटच्या या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. गतीचा भन्नाट वापर, हो जबरदस्त बॉल, भन्नाट वेग होता. बाउन्स देखील प्राप्त केला. डॉट बॉलने ओव्हरची समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आर.के. स्पोर्ट टीमची धावसंख्या बिनबाद 5. चांगली सुरुवात करून दिली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सानवी 11 ने जे लक्ष उभं केले, 37 धाबांचं टार्गेट आहे, ते रोखण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती सानवी 11 टीमला ते कॅप्टन सागर फुलोरेने निर्माण करून दिले. आता तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही. बॅटिंग करत असताना फलंदाजाने नाराज केलं. सागर फुलोरेने बॅटिंग देखील 4थ्या क्रमांकावर येत असताना चांगली केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आले. त्याने वैयक्तिक 18 धावांचं योगदान दिलं. बाकी सर्व बॅटर्स याने नाराज केलं. संतोषच्या बॅटमधून देखील 1 चौकार आला होता आणि तोच संतोष आता गोलंदाजी मार्कवर. संतोष जोशी स्ट्राईक इनवर बॅटर. दिनेश, अजूनही नितेशला स्ट्राईक सापडली नाही. पहिले आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरचा 1 चेंडू फेस केला होता नितेशने. स्ट्राईक वर दिनेश.
संतोषचा बॉल राहू दे, विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, डॉट बॉल. 37 धावांचं आव्हान आहे, ते रोखण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात तर नक्कीच खेळून दिली सागर फुलोरेने. आणि अशाच पद्धतीने पिटूच्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी झाली तर थोडासा दबाव निर्माण होईल आणि संधी निर्माण होऊ शकते सानवी टीमला. राईट हँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने दिनेश साठी बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट मधून चेंडू चाललाय डी झोन मध्ये. डी झोन नाही तर चौकारासाठी हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, चौकार येतोय. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून क्लासिकल चौकार, क्लासिकल स्क्वेअर कट. चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना कट केलं पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मधून गॅप होता, रिकामी जागा होती ती भरून काढली दिनेशने. दिनेशच्या बॅट मधून या इनिंगचा दुसरा चौकार येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 9 वर. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवावं लागेल, निर्धाव चेंडू काढावी लागतील, विकेट घ्यावी लागतील तरच थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आर के स्पोर्ट टीमवर. राऊंड द विकेटने दिनेशसाठी संतोष ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न होता, उडवण्याचा प्रयत्न, बॅट वेगाने फिरली, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळालंय. दिनेशची विकेट महत्वाची, पॉवर हिटिंग नेहमीच तो करत असतो, त्याची विकेट घेतली तर थोडासा दबाव निर्माण होईल. बॅटिंग लाईन देखील आर के स्पोर्ट टीम कडे भरपूर आहे. पुढे येत असताना हवेत बॉल, उंची भरपूर आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली जज करतोय, कॅच पकडल्याने पहिला झटका लागलाय दिनेशच्या रूपाने आर के स्पोर्ट टीमला. फलंदाज बाद, बॅटर दिनेश. डाऊन मध्ये देवीदासच्या माध्यमातून खूपच चांगला झेल, धावसंख्या 9 वर पहिली विकेट आर के स्पोर्टला गमवावी लागते. या मॅच मध्ये विकेट येणं महत्वाची होती आणि ती विकेट आली, कारण का सुरुवातीलाच खेळपट्टीवर सेट झाला होता बॅटर दिनेश. 2 चौकार देखील त्याच्या बॅट मधून आले होते आणि अखेरकार त्याला माघारी परतवण्यामध्ये यश आलं संतोष सर यांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, बॅकवर्ड पॉइंट ठेवला गेलाय, कव्हर आहे एक्स्ट्रा कव्हर सर्किटच्या आतमध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नवीन बॅटर कुमार आलेत स्ट्रायकेनवर, टीमचा कॅप्टन कुमार केने. राऊंड विकेटने कुमार साठी, लेफ्ट हँड बॅटर साठी यावेळेस ऑन साईडला स्विंग केलाय, डी झोन मध्ये चेंडू जाईल, सिंगल येईल कुमारच्या खात्यामध्ये. कुमारच्या खात्यामध्ये सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती दुहेरी अंकामध्ये. 10 वर पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा आले होते, ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5 धाबा खर्च करत असताना एक विकेट देखील आली आहे. चांगल्या धाबा रोखलेत, सरासरी रोखावी लागेल तरच या मॅच मध्ये सानवी इले टीमला संधी थोडीशी मिळू शकते. संधी एकत्र कधीच प्रवास करत नाहीत, संधी सोबत संकट देखील असतं. राऊंड द विकेटने ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे, टायमिंग कमी होतं, टायमिंग साध्य करता आले, स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय, बॉल जाईल टी झोन मध्ये, धाव मिळेल 1. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर के स्पोर्ट टीमची धावसंख्या 1 विकेट 11 धाबा. तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर विचार केला तर 16 धाबांची गरज, 26 धाबांची गरज, 3 ओव्हरमध्ये 26 धाबांची गरज. मॅच अजून संपली नाही, लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, 26 धाबांची गरज आहे 18 बॉल मध्ये 3 ओव्हर मध्ये. त्याच्यासाठी अजून एखादं चांगलं षटक जर सानवी टीमच्या बाजूने जर सुटलं तर या मॅच मध्ये थोडासा दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. त्याच्यासाठीच आता गोलंदाज पुन्हा तिसरे षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना सागर फुलोले कॅप्टन आहेत टीमचे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, फक्त 5 धाबा दिल्यात. स्ट्रायकेनवर बॅटर नितेश, राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला बॉल भन्नाट वेगाने टाकलाय, डॉट बॉलने या ओव्हरला केली आहे सुरुवात. अशाच पद्धतीने गोलंदाजी झाली तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला देखील पाहिजे. APL
आमने प्रीमियर लीग 2026 हे 6वं पर्व, ज्याचा तुम्हा आम्हा सर्वांनाच गर्व आहे. अप्रतिम स्पर्धा राहिली. बाउन्स होता, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, वाईटचा इशारा देखील आलाय. एक्स्ट्रा धाव आता खर्च झाली. एक्स्ट्रा धावेच्या मतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12. एक्स्ट्रा धावांचं देखील संरक्षण करावं लागेल. 37 धावा तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा धावां देखील कमी खर्च करावे लागतील. नितेश स्ट्राईकवर पुढ्यात टाकलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना खूपच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह, गॅप मधून चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत दुसऱ्या धावायचा प्रयत्न, धावाची संधी होती. दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅटिंग करणाऱ्या टीमवर देखील आता दबाव आहे, कारण का फिल्डिंग डिपार्टमेंट आता सज्ज झालंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. 2 धावीच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 जुनी 23 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज. एखादी विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होईल. अजूनही या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 16 बॉल मध्ये 23 धावांची गरज. 1 बॉल वाईट देखील आला ओव्हर मध्ये. यावेळी ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते. कुमारची विकेट खूप महत्वाची. कुमारची विकेट, आरके स्पोर्ट टीमचा तो कॅप्टन आहे. चांगली कॅप्टनशिप संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केली. त्याची विकेट जर घेतली थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. आरके स्पोर्टचा विचार केला तर विशाल केने यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर सानवी 11 सुरेन दलवी यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. सागर फुलोरी टीमचे कॅप्टन होते. त्या एका कॅप्टनच्या समोर दुसरा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल या मेगा फायनल मध्ये. आमने प्रीमियर लीगची मेगा फायनल क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. मागील 2 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे. आमनेकरांसाठी हा सण आहे, उत्सव आहे, जणू काही यात्राच आहे. आज आमने गावाची इतके प्रेक्षक या मैदानामध्ये जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेफ्ट हँड बॅटर कुमार केने, यावेळी स्क्रीन बॉल दांडी खुल्ड. सागर फुलोरेने कॅप्टनने कॅप्टनची दाढी उद्ध्वस्त केली. झटका क्रमांक 2 लागत असताना आरके स्पोर्ट टीमला. मानवी 11 टीमचं पारडं आता जड होईल आणि ती विकेट कॅप्टन सागर फुलोरीने मिळून दिली. पॉवर पेच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी 5च धाबा दिले होते. इकॉनॉमी गोलंदाजी करण्यासाठी सागरची ओळख राहिली या स्पर्धेमध्ये. आणि आता देखील दुसऱ्या ओव्हरमध्ये वैयक्तिक त्याचं दुसरं षटक, टीमचं 3रं षटक असताना विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. टीमची धावसंख्या 15 विकेट गेले 2. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करायला संधी मिळाली आहे सानवी 11 टीमला, परंतु मोठ्या फटक्यांपासून 4ही गोलंदाजांना बॅटरला थोडंसं दूर ठेवावं लागेल. एखादा मोठा फटका आला तर समीकरण पुन्हा एकदा जड होईल आरके स्पोर्ट टीमचं. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग ठेवला गेले. लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील ठेवला गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एक क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये नवीन बॅटर अविनाश. स्ट्राईक एंडवर अविनाश फेस करेल सागरला. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. डीप मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन, गुड कॅच. 3रा झटका लागलाय अविनाशच्या रूपाने आरके स्पोर्ट टीमला. विकेटची हॅट्रिक होईल का? मेगा फायनल मध्ये 2 विकेट घेतलेत सागर फुलोरे. सानवी 11 टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक या मेगा फायनल मध्ये सागरने दाखवले. पॉवर पेच्या ओव्हरमध्ये, P1च्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि संघाचं 3रं षटक, वैयक्तिक त्याचं 2रं षटक. या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आल्यात. आणि आता संघ आरके स्पोर्ट थोडासा संकटामध्ये सापडलाय. चांगला झेल आपल्याला डीप मिड विकेट मध्ये विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
13 बॉल मध्ये 22 धाबांची आवश्यकता. सुरुवातीला 18 बॉल मध्ये 26 धाबांची गरज होती, परंतु आता गोलंदाजी चांगली होती. लेफ्ट हँड बॅटर समोर सागरच्या विकेट अटॅक चेंडू भुंद्यात टाकला होता. बॉटमॅनचा वापर करत असताना डिफेन्स केला. कोणती धावणी डॉट बॉलने ओव्हरची होती समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरके स्पोर्ट टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती 3 विकेट 15 धाबा. 12 बॉल मध्ये आता 22 धाबांची गरज. 11ची सरासरी आता गाठायची. सुरुवातीला वाटलं होतं सर्वांना की एकतर्फी ही मॅच होईल, परंतु सानवे 11 संघ सुरेन दलवेने पुरस्कृत केलेला संघ ते देखील कमी नाहीये हे त्यांनी सांगितले. जरी आमचे फलंदाजांची बॅटिंग चांगली झाली नाहीये तरी देखील आमच्याकडे एकापेक्षा एक गोलंदाज आहेत. त्याचा नमुना या महत्वाच्या मॅच मध्ये दाखवलंय. सुरुवातीलाच उल्लेख केला होता या सामन्यामध्ये पकड निर्माण झाली आहे, परंतु सर्व गोलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून थोडस बॅटरला दूर ठेवावं लागेल. दिनेश बाद झालेत, त्यानंतर कुमार केनीची विकेट महत्वाची होती, तो देखील बाद झाला. एक धावाचं त्याने योगदान दिलं. त्याच्यानंतर तिसरी विकेट गेली अविनाशने, जो गोल्डन डकचा शिकार ठरला, ज्याला खातं ओपन करता आलं नाही. आता 5व्या क्रमांकाचा बॅटर ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीलाच नितेश ही जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवर ज्ञानेश्वर, स्ट्राईकवर नितेश. सलामी सब्बीर जुनी खेळपट्टीवर आहे. चौथं षटक पारस यावर ही जबाबदारी दिली गेली. राईट हँड बॅटरसाठी स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन ठेवलं गेले. लॉंग ऑफ आहे. कव्हर डीप मध्ये ठेवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सर्कलच्या आतमध्ये संतोष पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला फेकून दिलाय. हुक करत असताना फाईन लेग मधून बॉल जाईल डी झोन मध्ये, फक्त सिंगल धावेल. एकेरी दुहेरी धावाने धावपलकावर फरक पडणार नाही. एक मोठ्या फटक्याची गरज आहे आरके स्पोर्ट टीमला. मोठ्या फटक्यापासून वंचित जर ठेवलं बॅटरला तर या मॅच मध्ये वर्चस्व राहील सानवी 11 टीमचं. आमने गावाचं क्रिकेट या क्रिकेटच्या नकाशावरती पुढे नेण्यासाठी APL आमने प्रीमियर लीगचं आयोजन 2026 मध्ये केलं गेलं. हे पर्व 6वं होतं. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. ऑर्गनाइज कमिटीचं धन्यवाद की ज्यांनी आम्हाला समालोचन कक्षासाठी संधी दिली. खूपच चांगलं आयोजन ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ आमने आपले आभारी आहेत. ज्ञानेश्वर समोर आहे. बॅकफुटला गेले ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न होता. फाईन क्षेत्रामध्ये प्रॉपर संपर्क झाला जरूर होता, परंतु डी झोन मध्ये चेंडू जाईल. रूम म्हणून खेळण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरच्या, त्याच्या खात्यामध्ये सिंगल येत असताना आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वर. आता 20 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जर एखादा मोठा फटका खर्च झाला नाहीये तर या सामन्यामध्ये संकट निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. त्या संकटापासून दूर जायचं असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली राहिली, अप्रतिम राहिली. पारतचा बॉल नितेश साठी अकुट टप्पा ऑन साईडला शॉर्ट ऑन पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये छेल, विनायकच्या हातामध्ये छेल. विकेटचं पतन. चौथा गडीवाद. पारसच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये विकेट आले. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, ताकद लावली होती, परंतु टायमिंग साध्य झालं नाही आणि डीप मिड विकेट मध्ये चांगला छेल विनायकने पकडला. चौथी विकेट गमावली आहे मेगा फायनल मध्ये. बॅटिंग करत असताना धाबा चेस करायचे आहेत आरके स्पोर्ट टीमला. 37 आणि आता धावांची आवश्यकता आहे 9 बॉल मध्ये 20 धाबा. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. 17 वर चौथा खतरा लागलाय, चौथा विकेट गमावं लागले आरके स्पोर्ट टीमला. नवीन बॅटर यश समोर. पारस राऊंड विकेटने. फुल बॉल होता ऑन साईडला पुल खेळलाय. प्रॉपर बॅटच्या मिडलवर घेता येणार नाहीये. विनायक साठी टाल्यांचा गजर झाला पाहिजे. या मॅच मध्ये त्याने 3 झेल पकडलेत. डीप मिड विकेट मध्ये अजून एक झेल पकडला. यश ठरलंय गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद होईल, बॅटर बाद होईल यश.
2 विकेट पारेशच्या खात्यामध्ये आलेत. विकेटची हॅट्रिक होईल का या मेगा फायनल मध्ये? पारेशच्या नाबाबर नवीन बॅटर 7व्या क्रमांकाचा खेळपट्टीवर आता पोहोचेल ज्ञानेश्वरची साथ देण्यासाठी. सोपान सोपान साठी डीप स्क्वेअर लेग ठेवल्या गेले. लेफ्ट हँड बॅटर सोपान, त्याच्यासाठी मिड विकेट देखील डीप मध्ये ठेवल्या गेले. ऑन साइड पूर्णपणे शतरक्षक पाहायला मिळतात 3. अनिल यांच्याकडून 15,000 दिले. सोपानसाठी षटकारांची हॅट्रिक ठोकली तर वाईट सरच्या लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा धाव खर्च झाली. टीमची धावसंख्या आता 18 वर जाऊन पोहोचली. 19 धावांची जुनी आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल मध्ये 19 म्हणजे येणारे 2 चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक असतील. यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फाईन स्टॉप मध्ये जात असताना मिळते एक सिंगल धाव. मोठ्या फटक्याची आता आवश्यकता आहे आरके स्पोर्ट टीमला. तो येईल का मोठा फटका ज्ञानेश्वरच्या बॅट मधून? कारण का 7 बॉल शिल्लक आणि आता 18 धावांची गरज आहे. 7 मध्ये 18 हे समीकरण हे थोडस आव्हानच आहे. मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच रंगेल. या मॅचची गोष्ट बदलेल. त्याच्यासाठी आता या ओव्हरमध्ये पारसच्या विपक्षामध्ये लेफ्ट हँड बॅटर ज्ञानेश्वरला एक मोठा धमाका करावा लागेल. तोच पर्याय आता उरलाय. सुरुवातीला वाटलं 5 ओव्हरमध्ये 37 धावा, स्कोर थोडासा कमी झाला होता, परंतु गोलंदाजी अप्रतिम केली आहे 4ही गोलंदाजांनी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सागरने 5 धावा, सागरने दुसरं षटक हाताळलं. त्यावेळेस त्याने 2 विकेट देखील घेतल्या. कॅप्टनने चांगली कामगिरी केली. संतोष जोशीने देखील कंजूस गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट येत असताना 6 धावा खर्च केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना चौथ्या ओव्हरमध्ये पारसने 2 विकेट घेतल्यात. मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो बांबू आडवा टाकलेला आहे तो दूर करायचे. प्रेक्षकांना विनंती असेल कारण का पाहुण्यांची गाडी मैदानामध्ये येते. सात बॉल 18 धावांची गरज. 37 धावांचं 5 ओव्हर मध्ये आव्हान होतं आणि तर रोखलं गेले सानवी 11 टीमच्या माध्यमातून. गणेशजी जोशी या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं स्वागत केलंय. स्लॉट मध्ये होता, फ्लॉट मध्ये पाठवलंय, षटकार ठोकलाय ज्ञानेश्वरने. चर्चा आपण करत होतो मोठ्या फटकेची. या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर आरके स्पोर्टला संधी मिळेल आणि तो मोठा फटका सजवला ज्ञानेश्वरने. गणेशजी जोशी पांडेवर जोडले गेले. षटकाराने त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलंय. बॉलवर ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आणि आता 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6-12 APL आमने प्रीमियर लीग सुपर से ऊपर का म्हटली जाते. जिथे भरपूर पैशाचा पाऊस होतो, भरपूर खर्च प्रीमियर लीग साठी केला जातो. ही तालुक्यातील सर्वात मोठी प्रीमियर लीग गावाची म्हणून ओळखली जाते. मॅन ऑफ द मॅच म्हणून 10 पेक्षा जास्त बक्षिसे आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक ट्रॉफ्या, पैशाचा पाऊल सातत्याने होत असतो. आपल्या गावाचा खेळाडू या भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पुढे चमकला पाहिजे, हेच हेतू डोक्यात ठेवून ऑर्गनाइज कमिटी या स्पर्धेचं आयोजन करत असतं. 6 बॉल 12 धावांची गरज. समोर सोपान आहे. 5व्या ओव्हरचा पहिलाच बॉल ऑन साइडला, बॉल हवेत, कॅच पकडलीये. वा, काय शेल पकडलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे मंगेश. षटका क्रमांक 6 लागत असताना आरके स्पोर्ट टीमला फलंदाज बाद होईल. सोपान
3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. आता या मेगा फायनल वर नाव कोरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करत असताना संघर्षाचा असंख्यनाद करणारा एक षटकार ठोकावा लागेल फलंदाज मयूरला. का तो ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाला उत्तर देईल का मयूर? ऑफस्टम्पच्या आत आले, थोडेसे पुढे आलेत. ऑन साइडला शॉटम पुल करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. गोलंदाज उदयच्या माध्यमातून आता 2 बॉल 12 धावांची गरज. 2 गोल्डन षटकार ठोकले जातील का? 37 धावा. सुरुवातीला वाटलं होतं सर्वांना की या धावा सहजतेने पूर्ण होतील, परंतु काय गोलंदाजी केली आहे स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज उदयने. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 3 डॉट बॉल आलेत. 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. कॅप्टनशिप चांगली राहिली आहे सागर पुलोरेची. त्याचबरोबर त्यांना सपोर्ट केलाय अनुभवी संतोष जोशी याने. चांगली कॅप्टनशिप. मॅच सोडली नव्हती त्यांनी. 37 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, त्यांना यश मिळाले. 2 बॉल 12 धावांची गरज. कमी गतीचा बॉल, बॅटची कडा, बॉल चाललाय मागे. डी झोन मध्ये एकच धाव मिळेल, तर 1 बॉल आणि 11 धावांची गरज. 1 बॉल 11 धावांची गरज. एक बॉल 11 धावांची गरज. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6 आणि या मेगा फायनलचा शेवटचा बॉल. 1 बॉल मध्ये 11 धावांची गरज. स्लॉग ओव्हर मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली उदयने. 5 बॉल मध्ये 1 धाव देत असताना 1 विकेट घेतली. शेवटचा बॉल. त्याचबरोबर सानवी 11 संघ चॅम्पियन ठरलाय पर्व 6. अभिनंदन सुरेंद्र दलवी आणि कॅप्टन सागर फुलोरे.